लहानपणापासून गंगा हिरेमठचं घर मी अनुभवलंय. परिसरात कुठलीही अडचण आली तर पहिल्यांदा लोक अपेक्षेनं गंगाधरची वडील जे आहेत राजशेखर हिरेमठ यांच्याकडेच बघायचे. त्यांचं नेचर असं होतं की स्वामी होते आणि त्यांच्या शब्दाला खूप मान होता. प्रत्येक वेळी लोक वेगवेगळ्या कारणासाठी घ्यायचे. शेती संबंधी असू देत, वैयक्तिक घरच्या अडचणी असू देत, जनावरांच्या संबंधी असू देत, त्यांच्या वडिलांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय एकाही व्यक्तीचं इथलं कुटुंबाचं कोणतंही कार्य पुढे जात नव्हतं. की एखाद्या अडचणीला ते आणि त्यांची पत्नी म्हणजे गंगाधरची आई अक्काताई या खूपच प्रेमळ होत्या. त्यांच्या दारात कोण गेलं, पाणी मागितलं तर त्याला ताक दिल्याशिवाय सोडले नाहीत आणि ताक मागितलं तर जेवल्याशिवाय सोडले नाहीत. अशी व्यक्तिमत्व होती ती. त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना पण कामगार समजलं नाही, त्यांना सन्मानाची वागणूक त्यांच्या घरात असायची, शेतात असायची. ट्रॅक्टर त्याची संबंधी अवजारही त्यांच्याकडे असायची आणि लोकांना कुणालाही गरजेला अवजार लागलं, ट्रॅक्टर लागलं की त्यांच्याकडे ती पुरवठा द्यायची आणि त्याचा मोबदला कधी ते मागत नव्हते. एवढी त्यांच्याकडे ती दानत होती. हेच नेचर गंगाकडे आहे.